आज संध्याकाळी भूक लागली, त्यामुळे काहीतरी वेगळा करून खाऊचा असा मनात इला, म्हणून रगडा पॅटीस बनवचा ठरवलं आहे. तर इकडे आधी सगळ्या रगडा पॅटीससाठी लागणारा जा काय असा तर आम्ही बनवून घेतलं आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे बटाट्याचे पॅटी असत, म्हणजे बटाटे घालून हे पॅटीस बनवून ते मी तळून घेतलं आहे तव्यावर. नंतर हो सफेद वाटाण्याचं रगडा बनवलं आहे. नंतर वरून त्याका शो करण्यासाठी हो एका वाटयेत कांदो आणि टोमॅटो चिरून ठेवलं आहे. नंतर हो बारीक शेव असा जो बाजारातून घेऊन इलो आम्ही. आणि ही चिंच गुळाची चटणी असा, म्हणजे गोड चटणी, त्याच्यात खजूर आणि चिंच आणि गूळ घालून ती एकत्र वाटून घेतलं आहे. आणि वरसून घालूक ही कोथिंबीर असा, म्हणजे छान दिसण्यासाठी वरसून घालून ही बारीक चिरून कोथिंबीर ठेवलं आहे. तर इकडे 2 प्लेटी घेतलं आहे, एक माका आणि एक माझ्या घोवाक. तर आता तुमका मी रगडा पॅटीस प्लेट बनवतं आहे, तर तुम्हीसुद्धा बघा. पहिलं मी इकडे थोडंसं असं रगडो घालून घेतो आहे दोन्ही प्लेटीमध्ये. आणि 2-2च मी इथे हे तळून घेतलं आहे, कारण परत रात्री जेवचा असा एकदम पोट भरला तर मग जेवण जावचा नाही, तर थोडा थोडाच खावचा असा ह्या हिशोबान ह्या 2-2च पॅटी इकडे घातलं आहे. नंतर हे परत वरसून मी असं रगडा घालतो आहे दोन्ही प्लेटमध्ये. नंतर हे घालून झाल्यानंतर मी ह्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो एकाच वाटीत चिरून ठेवलं आहे. थोडं आळस, 2-2 भांडी घासा कंटाळा येता म्हणून आळस एकाच प्लेटमध्ये आधी पहिलं कांदो घालून घेतो आहे. 2-2 वाटी घासूक नको म्हणून एकाच वाटीत दोन्ही ठेवलं आहे. पहिलं कांदो घातला आहे, मग हे टोमॅटो घातलं आहे दोन्ही ह्याच्यात थोडं थोडं. थोडंसं उरलं तर नंतर मग वरण घालून घेऊ आम्ही. नंतर मग हो शेव घालतो आहे दोन्ही ह्याच्यामध्ये. नंतर ही बारीक चिरलेली कोथिंबीर घालतो आहे. आणि सगळ्यात शेवटी ही गोड चटणी, ज्याच्यामुळे मस्तपैकी रगडा पॅटीसला छान अशी आंबटगोड चव येता, ती गोड चटणी घातलं आहे. अशा प्रकारे रगडा पॅटीस तयार झालेलो असा. खाऊ केव्हाक लागा सगळ्यांनी.